विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ब्रिज कोर्समधील आजचा आपला 33वा दिवस. आपण आज सर्कल आणि व्हेरियस पार्ट ऑफ अ सर्कलचा स्टडी करणार आहोत. लेट्स रिमेंबर, ड्रॉ अ सर्कल अँड मेजर इट्स रेडियस. एक सर्कल ड्रॉ करायचं आहे आणि त्याची रेडियस तुम्हाला मोजायला सांगितलेली आहे. आणि सर्कल ड्रॉ केल्यानंतर त्याची रेडियस तुम्हाला काय स्केलच्या साहाय्याने मेजर करायला सांगितलेली आहे. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही स्वतः करायची आहे. देन इम्पॉर्टंट पॉईंट्स, सर्कल अँड इट्स पार्ट. सर्कल आणि त्याचे काय पार्ट याचा आपण स्टडी करणार आहोत. सर्कल, द सेट ऑफ पॉईंट्स in a plane, the set of points in a plane which are equidistant from a fixed point in the plane is called a circle. म्हणजे सर्कल हा पॉईंटचा सेट आहे प्लेनमधील, आणि तो सेट एका पॉईंटपासून काय आहे इक्विडिस्टंट आहेत, म्हणजे समदूर आहे, समान अंतरावर आहे. आणि अशा प्रकारे या समान अंतरावर इक्विडिस्टंट असलेल्या पॉईंटच्या सेटला म्हणायचं सर्कल. या ठिकाणी बघा, हे एक सर्कल ड्रॉ केलेलं आहे. हा पॉईंट आहे, हे एक प्लेन आहे. ह्या प्लेनमध्ये हा एक पॉईंट आहे आणि ह्या पॉईंटपासून हे इक्विडिस्टंट या ठिकाणी हा डी पॉईंट आहे. आणि यापासून हा जो सेट मिळालेला आहे पॉईंटचा, या सेटला म्हणायचं सर्कल. द सेट ऑफ पॉईंट्स इन अ प्लेन विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम अ फिक्स्ड पॉईंट. म्हणजे या फिक्स पॉईंटपासून हे सर्व जे पॉईंट आहेत हे सर्व पॉईंट इक्विडिस्टंट आहेत. आणि अशा प्रकारच्या या पॉईंटच्या सेटला म्हणायचं सर्कल. सेंटर ऑफ अ सर्कल, द फिक्स्ड पॉईंट इज कॉल्ड द सेंटर ऑफ द सर्कल. जो फिक्स्ड पॉईंट असतो त्याला म्हणायचं सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे या ठिकाणी ओ हा सर्कलचा सेंटर आहे. देन रेडियस, रेडियस आर या लेटरने डिनोट केली जाते, रेडियसचा आर. द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल, द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड अ पॉईंट ऑन द सर्कल इज कॉल्ड रेडियस ऑफ अ सर्कल. म्हणजे सेगमेंट तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. कुणाला जॉईन करणारा, तर सर्कलचं सेंटर आणि सर्कलवरील कोणताही एक पॉईंट घ्यायचा. समजा हा डी पॉईंट घेतलेला आहे आणि यांना जॉईन करणारा सेगमेंट ड्रॉ केलेला आहे. याला म्हणायचं काय, रेडियस ऑफ अ सर्कल. त्याचबरोबर ओ बी ही पण रेडियस येणार आहे, ओ ए ही पण रेडियस येणार आहे. त्यानंतर ओ एक्स जॉईंट केलं, ओ पी जॉईंट केलं, ओ क्यू जॉईंट केलं, तीही तुम्हाला त्या सर्कलची रेडियस मिळणार आहे. द डिस्टन्स ऑफ अ पॉईंट ऑन द सर्कल फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल इज ऑल्सो कॉल्ड द रेडियस ऑफ द सर्कल. डिस्टन्स म्हणजे कुणामधलं डिस्टन्स, पॉईंट ऑन द सर्कल हा सर्कलवरील पॉईंट आणि सेंटर ऑफ द सर्कल यामधलं जे डिस्टन्स आहे यालासुद्धा काय म्हटलं जातं, रेडियस ऑफ द सर्कल. देन कॉर्ड, द सेगमेंट जॉईनिंग एनी टू पॉईंट्स ऑन द सर्कल इज कॉल्ड ॲज कॉर्ड ऑफ अ सर्कल. सेगमेंट जॉईनिंग एनी टू पॉईंट्स ऑन द सर्कल म्हणजे सर्कलवर एनी टू पॉईंट घ्यायचे आणि त्यांना जॉईन करणारा सेगमेंट ड्रॉ करायचं, त्याला म्हणायचं कॉर्ड ऑफ द सर्कल. म्हणजे पी आणि क्यू हे टू पॉईंट घेतले सर्कलवर आणि त्यांना जॉईन करणारा हा सेगमेंट ड्रॉ केला आहे पी क्यू, याला म्हणायचं कॉर्ड ऑफ द सर्कल. या ठिकाणी सर्कलवर ए पॉईंट आहे, बी पॉईंट आहे, यांना जॉईन करणारा पण सेगमेंट आपण ड्रॉ केलेला आहे. ही सुद्धा सर्कलची कॉर्डच आहे. पण ए बी कॉर्ड आणि पी क्यू कॉर्ड यामध्ये काय डिफरन्स आहे लक्षात घ्या. ही कॉर्ड सर्कलच्या सेंटरमधून जाते, ही कॉर्ड सर्कलच्या सेंटरमधून जात नाही. आणि जी कॉर्ड सर्कलच्या सेंटरमधून जाते तिला डायमीटर असं म्हणतात, त्यालाच आपण मराठीमध्ये व्यास असं म्हणतो. म्हणजे ए बी हा काय आहे, सेगमेंट डायमीटर आहे. आता रेडियसचा आपण जर विचार केला तर ओ डी, समजा ओ डी 3 सेंटीमीटर आहे, तर ओ बी पण 3 सेंटीमीटर येणार आहे, ओ ए पण 3 सेंटीमीटर येणार आहे. कारण रेडियाई ऑफ अ सेम सर्कल त्या सेम सर्कलच्या काय आहेत, रेडियाई आहेत.
हे 3 सेंटीमीटर, हे 3 सेंटीमीटर, हे 3 सेंटीमीटर, म्हणजे ए बी झाले 6 सेंटीमीटर. याचा अर्थ डायमीटर 6 आहे, रेडियस 3 आहे, म्हणजे डायमीटर रेडियसच्या डबल आहे. डायमीटर रेडियसच्या डबल आहे. हे 3 आहे, रेडियस 3 आहे, डायमीटर 6 मिळाला, म्हणजे रेडियसच्या डबल, 3च्या डबल 6, म्हणजे डायमीटर 6 मिळालेलं आहे. या उलट समजा हा डायमीटर 10 सेंटीमीटर आहे, तर रेडियस किती येणार आहे? 5 सेंटीमीटर, म्हणजे रेडियस डायमीटरच्या काय असते? हाफ असते. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हे स्टेटमेंट मिळते. डायमीटर, ए कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ अ सर्कल इज कॉल्ड अ डायमीटर ऑफ द सर्कल. कॉर्ड कशामधून पास होते? तर सेंटरमधून पास होते. ही सुद्धा कॉर्डच आहे, पण ती सेंटरमधून पास होते, म्हणून हिला म्हणायचं काय? डायमीटर ऑफ द सर्कल. डायमीटरचा डी या लेटरने डायमीटर डिनोट केला जातो. डायमीटर इज द लार्जेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. सर्कलची लार्जेस्ट कॉर्ड जी आहे ती असते काय? डायमीटर. डायमीटर इज ट्वाईस, म्हणजेच डबल, ऑफ द रेडियस ऑफ द सेम सर्कल. आत्ताच तुम्हाला सांगितलं का डायमीटर हा रेडियसच्या काय असतो? डबल असतो, ट्वाईस असतो. ट्वाईस डबल मिनिंग एकच. इन द फिगर पॉईंट ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड ओडी इज इट्स रेडियस. म्हणजे ओडी रेडियस आहे आणि ओ त्याचा सेंटर आहे. पी क्यू इज ए कॉर्ड अँड ए बी इज ए डायमीटर. आणि मग यावर आपल्याला काही फॉर्म्युले पाहिजे आहेत. या ठिकाणी हे जे सर्कल आहे, या ठिकाणी मी थ्रेड लावला समजा ए वरती, आणि अशा प्रकारे हा थ्रेड लावला आणि पुन्हा मी एपर्यंत आलो, दोरा लावला, आणि हा दोरा मी स्ट्रेट केला, सरळ केला, तर तिची लेंथ मला मिळणार आहे. म्हणजे एपासून तर असा दोरा लावल्यानंतर हा वक्र एपर्यंत, आणि त्याला स्ट्रेट करायचं. तिची लेंथ तुम्हाला मिळणार आहे, त्या लेंथला म्हणतात त्या सर्कलचा सर्कम्फरन्स. त्या सर्कलचा म्हणतात सर्कम्फरन्स. आणि मग सर्कम्फरन्स हा सी या लेटरने डिनोट केला जातो. इम्पॉर्टंट फॉर्म्युले. डायमीटर इक्वल टू 2 इंटू रेडियस. डायमीटरचा फॉर्म्युला काय आहे? 2 इंटू रेडियस, और रेडियस इक्वल टू डायमीटर अपॉन 2. रेडियस डायमीटरच्या हाफ आहे, या उलट डायमीटर रेडियसच्या डबल आहे. सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इक्वल टू 2 पाय आर. सर्कलचा सर्कम्फरन्स फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय आहे? 2 पाय आर. अल्सो सर्कम्फरन्स सी इक्वल टू पाय डी. हा पण फॉर्म्युला आहे. समजा मी पाय बाजूला घेतला इकडे आणि 2 आणि आर घेतला, म्हणजे पाय इंटू 2r. पाय इंटू 2r असं आपल्याला मिळेल. पाय आहे तसाच, आणि 2r म्हणजे डायमीटर डी, म्हणजे पाय डी. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आपल्याला पाय डी असाही मिळालेला आहे. देन एरिया ऑफ अ सर्कल. एरिया ऑफ अ सर्कल म्हणजे काय? एरिया म्हणजे काय? तर या सर्कलने ही किती जागा व्यापलेली आहे, या सर्कलने किती जागा व्यापलेली आहे ते शोधणे, म्हणजेच त्या सर्कलचा काय करणे? एरिया फाइंड आउट करणे. एरिया ऑफ अ सर्कल इक्वल टू पाय आर स्क्वेअर. सर्कलचा एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ अ सर्कल इक्वल टू पाय आर स्क्वेअर. पाय इज ॲन इरॅशनल नंबर अँड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ पाय इज 22/7 और 3.14. पायची व्हॅल्यू आहे 3.14 और 22/7. बरेच विद्यार्थी पायची व्हॅल्यू 3.14 रीड करतात. ही 3.14 नाही, लक्षात घ्या. रीड करताना 3.14 असं रीड करायचं. सर्कल्स इन अ प्लेन. सर्कल्स इन अ प्लेन कॉन्ग्रंट सर्कल्स. सर्कल विथ इक्वल रेडियाई आर कॉल्ड ॲज कॉन्ग्रंट सर्कल. म्हणजे ज्या सर्कलची रेडियस सेम असते अशा प्रकारच्या सर्कलला म्हणायचं कॉन्ग्रंट सर्कल. याची रेडियस समजा 1 सेंटीमीटर आहे आणि याची पण 1 सेंटीमीटर आहे, म्हणजे दोघांची रेडियस सेम आहे. अशा प्रकारच्या सर्कलला म्हणायचं कॉन्ग्रंट सर्कल. द सेम रेडियाई. यांची रेडियाई काय आहे? सेम आहे, त्रिज्या त्यांच्या समान आहेत. कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणजे असे सर्कल का त्यांचा सेंटर हा एकच आहे आणि रेडियस मात्र डिफरंट आहे. इथे सेंटर घेतला बघा, हा समजा हे 1 सेंटीमीटरचं सर्कल आहे, हे 2 रेडियस घेतली, त्याचं सर्कल ड्रॉ केलं आहे.
त्याच्यानंतर 3 सेंटीमीटर रेडियस घेतलेली, हे सर्कल ड्रॉ केलेले. सेंटर मात्र बदललेला नाही आहे, रेडियस बदललेली आहे. द सेम सेंटर डिफरंट रेडियाई. आणि अशा प्रकारचे सर्कल असेल तर त्या सर्कलला म्हणतात कॉन्सेंट्रिक सर्कल्स. देन सर्कल्स इंटरसेक्टिंग इन अ पॉईंट. सर्कल काय करतात? इंटरसेक्ट करतात. जर ते 1 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असेल तर त्यांना म्हणतात टचिंग सर्कल. म्हणजे हे आहेत टचिंग सर्कल. हे एक्सटर्नली टच करतात, हे इंटरनली टच करतात, म्हणून यांना म्हणायचं एक्सटर्नली टचिंग सर्कल आणि यांना म्हणायचं इंटरनली टचिंग सर्कल. म्हणजे यांची रेडियाई डिफरंट आहे. त्याचबरोबर यांचा सेंटर पण डिफरंट आहे. डिफरंट सेंटर्स, डिफरंट रेडियाई, ओनली 1 कॉमन पॉईंट. आणि त्यांना फक्त ओनली 1 कॉमन पॉईंट आहे. अशा प्रकारच्या सर्कलला म्हणायचं इंटरसेक्टिंग सर्कल्स इन अ पॉईंट. सर्कल इंटरसेक्टिंग इन 2 पॉईंट्स. हे सर्कल काय करतात बघा, एकमेकांना काय करतात? 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. यांचा सेंटर डिफरंट आहे आणि रेडियाई पण त्यांची डिफरंट आहेत. अशा प्रकारच्या सर्कलला म्हणायचं सर्कल्स इंटरसेक्टिंग इन 2 पॉईंट्स. यावर डिपेंड्स एक्झरसाइज आपण आता सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. करेक्ट ऑप्शन तुम्हाला काय करायचं आहे? चूज करायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युला इज यूज टू फाइंड एरिया ऑफ अ सर्कल. सर्कलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी कोणता फॉर्म्युला यातील यूज केला जातो? अगोदर आपण फॉर्म्युले बघितलेले आहेत. तर कोणता फॉर्म्युला यूज केला जातो? पाय आर स्क्वेअर. एरिया ऑफ अ सर्कल इक्वल टू पाय आर स्क्वेअर. म्हणजे याचं आन्सर तुम्हाला मिळालेलं आहे ऑप्शन बी. व्हॉट इज द लेंथ ऑफ लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ अ सर्कल विथ रेडियस 2.7 सेमी. म्हणजे एका सर्कलची रेडियस 2.7 सेमी आहे. तर त्या सर्कलची लॉंगेस्ट जी कॉर्ड आहे तिची लेंथ किती असं तुम्हाला विचारलेलं आहे. सर्कलची लॉंगेस्ट कॉर्ड म्हणजे त्या सर्कलचा डायमीटर असतो आणि डायमीटर हा रेडियसच्या डबल असतो. म्हणजे याला काय करावं लागेल? 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि 2ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळतात किती? 5.4. म्हणजे लॉंगेस्ट कॉर्ड जी आहे त्या लॉंगेस्ट कॉर्डची लेंथ किती मिळालेली आहे? 5.4 सेमी. म्हणजे ऑप्शन तुम्हाला मिळालेला आहे डी. इन अ सर्कल विथ सेंटर ओ अँड रेडियस 3.5 सेमी, लेंथ OA इक्वल टू 3.7 सेमी, देन द पॉईंट ए विल लाय ... एका सर्कलचा सेंटर ओ तुम्हाला दिलेला आहे बघा. या ठिकाणी मी फिगर ड्रॉ केलेली आहे. हा सर्कलचा सेंटर ओ आहे. या सर्कलची रेडियस OB 3.5 सेंटीमीटर आहे समजा. लेंथ OA इक्वल टू 3.7 सेमी. लेंथ OA 3.7 सेमी आहे. देन पॉईंट ए विल लाय ... आता रेडियस आहे 3.5 सेमी आणि ह्या पॉईंटचं ए पॉईंटचं ओपासूनचं जे डिस्टन्स आहे ते 3.7 आहे. म्हणजे रेडियसपेक्षा जास्त आहे. म्हणजे OA इज ग्रेटर दॅन रेडियस. देअरफॉर पॉईंट ए लाईज आउटसाईड ऑफ द सर्कल. म्हणजे तो सर्कलच्या आउटसाईडला जाणार आहे. ऑप्शन तुम्हाला दिलेत ऑन द सर्कल, इनसाइड द सर्कल, आउटसाईड ऑफ द सर्कल, ऑन द सेंटर. म्हणजे तो पॉईंट कुठे येतो? आउटसाईड ऑफ द सर्कल. देन क्वेश्चन नंबर 2, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. हे क्वेश्चन आपल्याला आता काय करायचे? सॉल्व करायचे आहेत. 3 क्वेश्चन आपल्याला दिलेले आहेत ते आपण आता सॉल्व करूया. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. त्यातील फर्स्ट क्वेश्चन, रेडियस ऑफ अ सर्कल इज 8 सेमी इन लेंथ, फाइंड द लेंथ ऑफ इट्स लॉंगेस्ट कॉर्ड. सर्कलची रेडियस तुम्हाला 8 सेंटीमीटर दिलेली आहे आणि लॉंगेस्ट कॉर्ड जी आहे त्या कॉर्डची लेंथ तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. ए डायमीटर इज ए लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. डायमीटर ही सर्वात मोठी कॉर्ड असते सर्कलची. डायमीटर इज ए लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. म्हणजे आपल्याला त्या सर्कलचा मग डायमीटर फाइंड आउट करणं गरजेचं आहे. डायमीटर ऑफ द सर्कल इक्वल टू 2 इंटू रेडियस. म्हणजे 2 इंटू रेडियस तुम्हाला दिलेली आहे 8. 2 इंटू 8, 8 टू 16. देअरफॉर द लेंथ ऑफ लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल इज 16 सेंटीमीटर. सेकंड क्वेश्चन,
डायमीटर ऑफ सर्क्युलर गार्डन इज 70 मीटर, फाइंड इट्स एरिया. म्हणजे एक सर्क्युलर गार्डन तुम्हाला दिलेलं आहे आणि त्याचा डायमीटर 70 मीटर तुम्हाला दिलेला आहे आणि त्याचा तुम्हाला एरिया फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. फॉर अ सर्क्युलर गार्डन डायमीटर इक्वल टू डी इक्वल टू, डायमीटर आपण डीनी दाखवतो, डी इक्वल टू 70 मीटर. देअरफॉर रेडियस ऑफ अ गार्डन इक्वल टू, या डायमीटरला 2नी डिवाइड केलं का आपल्याला रेडियस मिळणार आहे. रेडियस ऑफ अ गार्डन इक्वल टू डी अपॉन 2 इक्वल टू, डीची व्हॅल्यू आहे 70 अपॉन 2 मीटर इक्वल टू 35 मीटर. 2ने याला डिवाइड केलं का 35 मीटर आपल्याला मिळणार आहे. द गार्डन इज सर्क्युलर, गार्डन कसं आहे, सर्क्युलर आहे म्हणजे वर्तुळाकार आहे. आणि मग एरिया ऑफ अ गार्डन म्हणजेच एरिया ऑफ अ सर्कल, आणि सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर. देअरफॉर एरिया ऑफ अ गार्डन इक्वल टू पाय आर स्क्वेअर इक्वल टू 22/7, पायची व्हॅल्यू इंटू आरची व्हॅल्यू आली 35 इंटू 35. डबल 35 आपण काय घेतला तर आरचा स्क्वेअर आहे. आणि मग आपण या ठिकाणी आता 7ने डिवाइड करणार आहोत. 7 1 जा 7, 7 5 जा 35 आणि मग 22 इंटू 5 इंटू 35. 22 5 जा 110 आणि त्याला 35ने मल्टिप्लाय केलं का तुम्हाला 3850 एवढं आन्सर मिळतं. स्क्वेअर मीटर हा त्या गार्डनचा काय असेल, एरिया असेल. देअरफॉर एरिया ऑफ अ गार्डन इज 3850 स्क्वेअर मीटर. थर्ड क्वेश्चन, ए सर्क्युलर वायर विथ रेडियस 14 सेंटीमीटर इज कट अँड मेड स्ट्रेट, देन व्हॉट विल बी इट्स लेंथ. म्हणजे एक सर्क्युलर वायर आहे आणि त्या सर्क्युलर वायरची रेडियस आहे 14 सेंटीमीटर आणि तिला काय केले, कट केले. अँड मेड स्ट्रेट आणि तिला सरळ केले. देन व्हॉट विल बी द इट्स लेंथ, तर त्या वायरची लेंथ किती असेल असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. फॉर अ सर्क्युलर वायर रेडियस इक्वल टू आर इक्वल टू 14 सेंटीमीटर, सर्क्युलर वायरची रेडियस तुम्हाला 14 सेंटीमीटर त्यांनी दिलेली आहे. सर्क्युलर वायर कट अँड मेड स्ट्रेट, सर्क्युलर वायरला कट केले आणि स्ट्रेट काय केले त्यांनी, बनवलेलं आहे. बघा या ठिकाणी ही एक सर्क्युलर वायर आहे समजा आणि ती ए या ठिकाणी कट केली. कट करून तिला काय केले, स्ट्रेट केलेलं आहे. कट करून अशी स्ट्रेट केली. बघा स्ट्रेट केल्यामुळे हिची लेंथ किती आहे असं त्यांनी आपल्याला काय केलेलं विचारलेलं आहे. लेंथ ऑफ अ वायर इक्वल टू, हा एवढी वायर बघा ए पासून तर ए पर्यंत, याला आपण सर्कलचा सर्कम्फरन्स म्हणतो. आणि ही कट करून सरळ केल्यानंतर इथून इथपर्यंत जे डिस्टन्स मिळणार आहे त्याला आपण काय म्हणणार, सर्कम्फरन्स. म्हणजे लेंथ ऑफ अ वायर इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ सर्क्युलर वायर. वर्तुळाकार जी वायर आहे तिचा आपल्याला काय घ्यावा लागेल, सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे 2πr. 2 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आरची व्हॅल्यू 14. 7 1 जा 7, 7 2 जा 14 म्हणजे 2 इंटू 22 इंटू 2 यांचं मल्टिप्लिकेशन येतं 88 सेंटीमीटर. 88 सेंटीमीटर. देअरफॉर द लेंथ ऑफ अ वायर इज 88 सेंटीमीटर आणि मग त्या वायरची लेंथ जी आहे ती 88 सेंटीमीटर आहे. या ठिकाणी आपला हा पार्ट कंप्लीट झालेला आहे. हे सर्व सम तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करायचे आहे आणि त्याचा स्टडी करायचा आहे. थँक्यू.